चुकून त्या जामकरनं जाऊबाईंचा अपघात झाला नसून त्यांचा खून झालाय हे जर सिद्ध केलं तर सुधाकर भाऊजींच्या आणि ऋतिकच्या भविष्यासाठी जे 50 लाख रुपये मिळणार आहेत ते नाहीत मिळणार. असे कसे नाही मिळणार? पैसे पण मिळणार आणि श्यामलचा ज्यानं खून केलाय तो पण सापडणार. माझा जामकर साहेबांवर विश्वास आहे, त्यामुळे आपण सगळ्यांनी जायचं आणि हाताचे ठसे द्यायचे. बघा बघा त्या ऋतिककडं. काय अवस्था झाली ह्याची? कोणीतरी विचार करतंय का ह्याचा? ह्याच्या आजानं ह्याच्या आईच्या माग ह्याच्या भविष्याची जी तरतूद करून ठेवली ती जामकरांच्या एका संशयामुळं हातची जाईल. याचं भविष्य अंधारात जाईल, आयुष्य विस्कटलं हो त्याचं. याच्या उच्च शिक्षणासाठी तुम्ही पैसे देणार आहेत का? अहो शिक्षण किती महाग झालंय तुम्हाला काय माहिती नाही का? कसं शिकवणार आहे याला तुम्ही? कसं भविष्य घडवणार आहे याचं? या सगळ्याचं कुणाकडे उत्तर आहे का? आपा आहेत पैसे तुमच्याकडं? तुमच्याकडे आहेत पैसे? आप्पा लालेजी जे काय म्हणतात ते पटतंय बरं का मला. नाही म्हणजे जामकरमुळं सुधाकर दादाला जे काही 50 लाख रुपये मिळणार आहेत ज्याच्यामध्ये ऋतिकचं शिक्षण पण होईल ते उगाच तुमच्या हातनं जायला नको. मला पटतंय, पण मी सुधाकरला म्हणलो ना की येतो ठस द्यायला. तर एक काम करूया, आपण जाऊया पोलीस स्टेशनला, पण जामकर साहेबांना तोंडावर सांगूया आम्ही काय आमच्या हाताचे ठसे देणार नाहीत. तुम्हाला जे काय करायचं ते करा. हा हे बी चालेल. चला. गाढवाचा गोंधळ आणि लाताचा सुकाळा अशी गतोय तुमची. काय बाबा चाललंय रे? एकदा म्हणतात ठस द्यायचं, एकदा म्हणतात नाही द्यायचं. तिकडं तुम्ही गोंधळ घाला. मी ठस देणार म्हणजे देणार. जैन सर. कोणी सांगितलं की यायला तुला? कशाला आलास? घरी राह. घरी राहिल्यानंतर श्यामलचा भास होतो साहेब. उलट ड्युटी जॉईन केल्यानंतर श्यामलला न्याय मिळवून देण्यासाठी मी जास्त प्रयत्न करीन. ठीक आहे. मी पण हाताचे ठसे देतो साहेब. कुठं द्यायचं ठस? अजय ये. सरक सोड, धरू नको मला. सांग फक्त. इकडे या, मी दाखवते. काय आदरणीय साहेबानू, धन्यवाद आल्याबद्दल. सगळ्यांच्या हाताचं ठस घ्या, कोणाला बी सोडू नका. माझ्या त्या श्यामलचा ज्याने जीव घेतलाय ना त्याला तर अजिबात सोडू नका. तो घावला ना की पहिलं माझ्या पुढे आणा. त्याला चप्पलनी चांगलाच सडाकते आणि त्याचे ना गावातनं धिंड काढा. काळजी करू नको आदरणीय साहेबानू, तुझ्या मनात जे तसंच घडणार आहे. अजय घरातले कुठे आहेत सगळे? त्यासनीच माहीत, सरडाच्या चालीची आहेत. अरे वा 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 वा. या 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 दोन बायकावाले देशमुख आणि यंग पार्टी, वेलकम टू पोलीस स्टेशन. या यांचे ठसे घ्या. सुधाकर. हा. नाही देणार ठस. का? सकाळी तर तुम्ही तयार झालेला ना ठसे द्यायला. हा म्हणलं होतं सकाळी, पण आता नाही देणार ठस. श्यामलचा अपघात झालेला आहे, त्याला घातपाताचा रंग देण्याचं काय कारण आहे? तो पहिले थांबवा. श्यामलचा जेव्हा खून
अपघात जेव्हा झाला तेव्हा तुम्ही होता तिथे. 2 बायकावाले देशमुख यांच्या हातापायाचे ठसे घ्या, यांच्या चपला ताब्यात घ्या. काय बोलताय तुम्ही? मी तिथं कसं काय असत? आणि समजा मी तिथं असलो असतो ना तर श्यामलचं असं होऊ दिलं असतं का मी? तुम्ही नव्हतात ना तिथे. 2 बायकावाले देशमुख, मग घाबरताय कशाला? नाही, घाबरत नाही आम्ही, पण आम्हाला आमचा अपमान वाटतोय. काय आहे, आमच्याच घरातली बाई गेली आहे आणि तुम्ही आम्हालाच आरोपी समजताय. ठसे देण्यात कसला आलाय का अपमान? हे बघ, मी ठसे दिलेत, आजीने ठसे दिलेत, एवढंच काय जामकर साहेबांच्या बहिणीने पण ठसे दिलेत. लालिताई, अहो आपण ठसे दिले तर आपल्याला हेल्पच होईल ना गुन्हेगाराला पकडायला. हा, मग गावातल्या लोकांचं घ्या ना ठस. आम्ही घरातली माणसं काही गुन्हेगार आहे का आमचं ठसे घ्यायला? नाही, बरोबर आहे. रास्त आहे तुमचं मत. तुमच्या घरात मृत्यू झालाय त्यावेळेस मी असं काही मागणं मला चुकीचं आहे. मला माफ करा. आय एम सॉरी. पण तुम्ही आलात, दमला असा, पाणी तरी पिऊन जा. शिंदे, या सगळ्यांना थंड पाणी पाजा. लाली, गोपाळ, 2 बायकावाले देशमुख, गुलाबाई, रंजनी, ठेवा इकडे. तुम्हा सगळ्यांना मी त्रास दिला, मी पुनश्च एक वार दिलगिरी व्यक्त करतो. आय एम सॉरी. तुम्ही गेलात तरी चालेल. धन्यवाद. या सगळ्यांना थंड पाणी पाजा. ग्लास आपले नेहमीचे नकोत, काचेचे घ्या. ए, मार्कर. जामकरनं आपल्या हाताचं ठस घेतलं